पहिल्यांदा सर्वांचं आकाश गुरव या यूट्यूब चॅनलवरती प्रथमतः स्वागत करतो मी. तर आज आपण एक आगळी वेगळी माहिती आपल्या चॅनलवरती दाखवणार आहोत. नागोबा हे एक असं देवस्थान आहे जिथं प्राणी, जनावरे, त्याच्यानंतर मांजर, इतर प्राणी कोणतेही आरतीच्या टायमिंगला बरोबर त्या मंदिरात येतात व वरडतात. मग तेच आज आपण पाहणार आहोत व तिथली सर्व काही माहिती तिथल्या पुजाऱ्यांकडून आपण ऐकणार आहोत. त्याच्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन चालू करा, म्हणजे आपला कोणताही व्हिडिओ आला तरी पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येईल. आणि कमेंट करायला विसरू नका. नक्की तुम्हाला व्हिडिओ नक्की वाटतोय कसा नाही वाटत याची सर्व काही माहिती मला कमेंटद्वारे सांगा. तर आपण बघताय आपला प्रवास एकदम छानपैकी चाललेला आहे. हे पुढं बघताय ते गावाकडची घरं एकदम सुंदर अशी वाटतायत. वातावरण ही एकदम भारी. तर मशाबोनेची वाडी या गावाचं नाव आहे. इथून 2 किलोमीटरवरती नागोबा हे मंदिर आहे. तिथं गेल्यानंतर मी तिथला परिसर आपल्याला सगळा दाखवणार आहे. तर नागोबा या देवस्थानची अशी माहिती माझ्या कानावरती आली की म्हणजे ह्या गावात एखादी गाई येली किंवा म्हस येली तर त्याचं पहिलं दूध ते नागोबाला घातलं जातं. त्याच्यानंतर एखाद्याच्या घरी म्हस आजारी आहे किंवा एखादं कुत्रं आजारी आहे तर तिथं चांदीचं कुत्रं किंवा नारळ तिथं नैवेद्य ठेवला की त्याच्यानंतर या संकटातून मुक्त होतं असंही मी ऐकलेलं आहे. तर तुम्ही बघताय आपला प्रवास हा चालूच आहे. वाटेत जाता जाता माणसांनी कॅमेरा बघितला की माणसं पण मला दोघा तिघांनी तिथं विचारलं, लागा शूटिंग चालू आहे काय? म्हणलं हो, शूटिंगच चालू आहे. तर म्हणले आमचं पण काढ की जरा. म्हणलं बाबा देवाचं शूटिंग काढायचं आहे आपल्याला, म्हणजे तुमच्याच नागोबा देवाची माहिती आपण आपल्या चॅनलद्वारे सांगणार आहे. मला म्हणले चॅनलचं नाव काय तुझं? मी म्हणलं आकाश गुरव म्हसवड. तर म्हणले हो हो, पोराला सांगतो आम्हाला दिसेल ना मोबाईलवर? म्हणलं हो दिसेल की बाबा. आणि मग त्यांना रामराम करून तिथून तसंच पुढं मी गेलो. पुढं माझा प्रवास हा चालूच होता. फक्त मनात एक भीती होती की गर्दी असेल का, गर्दी असली तर मुलाखत आपली व्यवस्थित होणार नाही. पोचलो आपण. ही आहे सुरुवातीची कामं. थोडासा कच्चा रस्ता असल्यामुळे कॅमेरा हलत होता. अशा तऱ्हेने आम्ही नागोबा देवाच्या तिथं एंट्री केली. तर ही बाहेर अशी टपरी आहे, तिथं माणसं नारळ, गुलाल हे ते काय असेल तर तिथून घेतात आणि इथं चप्पल काढली जाते, बाहेर पादुका काढल्या जातात. सुंदर एकदम असं कोरीव काम केलेलं हे मंदिर आहे. तर तुम्ही बघताय की घोडा हा हुबेहूब आहे असा वाटतोय, पण एक ती मूर्ती आहे जी तिथं बसवली गेलेली आहे. तसेच अनेक झाडंही आहेत तिथं. त्याच्यानंतर तुम्ही बघताय नजारा एकदम सुंदर असा आहे. इकडचा एकदम शांतता. त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीचं टेन्शन असलं, काही असलं तर तुम्ही येऊन इथं बसू शकता की एकदम शांतता मुक्त असं वातावरण इथलं असल्यामुळे तुम्हालाही एकदम छान वाटेल. आता आत गेल्यानंतर एक पितळचा घोडा इथं लावलेला, एकदम असा खूप छान सुंदर दिसायला तो घोडा होता. तुम्ही बघताय तर इथून आपण पुढे गेल्यानंतर हे पुढं दिसतंय ते कासव आहे. म्हणजे म्हणतात की दाराच्या समोर जसं कासव असतं, म्हणजे आपण मंदिराच्या कुठल्याही मंदिरात गेला तरी पहिल्यांदा मंदिराच्या आत जायच्या अगोदर आपल्याला बाहेर कासव हे बघायलाच मिळतं. म्हणजे कोणत्याही तुम्ही मंदिरात जावा की तिथं नंदी, म्हणजे महादेवाचं ही ती मंदिर असेल तर नंदी हा बाहेर दिसतो, आणि बाकीची मंदिर असतील तिथं कासव हा आपल्याला बघायलाच मिळतो. म्हणजे शंकराचंही एखादं मंदिर असेल तर तिथं सुद्धा कासव हा बघायला मिळतंच आपल्याला. हे आहे गुरुदत्तांचं मंदिर.
एक छोटंसं दत्तांची मूर्ती त्या मंदिरात बसवली गेली आहे. इथं गजी खेळल्या जातात. धनगराची माणसं, वीरकराची माणसं खूप ह्या देवाची सेवा केली जाते. सर्वजण यात्रेच्या टायमिंगला इथं गोळा होतात. मग त्या टायमिंगला गजी नृत्य असतंय, जेवण असतंय, विविध प्रकारचे कार्यक्रम असतात, कुस्त्या असतात. हा कार्यक्रम एकदम बघण्यासारखा असतो. आता आपण प्रवास करतोय ते मंदिराकडे, म्हणजे जिथं आत नागोबा देवाची मूर्ती आहे तिथं आपल्याला आज जायचं आहे. पण म्हणलं एक बार तुम्हाला कासव तरी दाखवूया, नक्की आहे तरी कसे मूर्ती. तर तुम्ही बघताय की मोठ्या दगडाच्या ह्याच्यात ही कासवाची मूर्त कोरलेली आहे.
बसायची आणि आठवडाभर आलेल्या भक्तांची चर्चा करायची की बाबा कुठल्या भक्तांचे काय प्रश्न आहे, कुणाच्या काय अडचणी आहेत, असे त्या ठिकाणी चर्चा करत होते. मग ते सिद्धनाथ जोगेश्वरी चर्चा करत असताना, नाथ हे शंकराचेच अवतार आहेत ना, त्यामुळे त्यांच्या गळ्यामध्ये नाग असायचा, दंडामध्ये नाग असायचा, मस्तकाभोवती नाग असायचा, कमरेभोवती सगळे नाग असायचे. शंकराच्या अंगावरती सर्वत्र नागच होते. आणि जोगेश्वरी त्यांच्या डाव्या बाजूला बसले असताना पण नाथांचं सहज लक्ष जातं देवीकडं, तर देवीच्या दंडावर एक नाग असतो. त्यावेळी नाथ महाराज विचारतात की हे काय प्रकार आहे. ते म्हणले मी शंकराचा अवतार असून सगळे सर्प माझ्या अंगावर आहेत, हे आणखी दुखणं तू कुठनं आणलं. तर ते म्हणले माझ्या माहेरची ज्यावेळी आपण पृथ्वीवर आलो त्यावेळी मला एक आठवण म्हणून, माझा पाठीराखा म्हणून माझा भाऊचा आलेला आहे. तर नाथाने सांगितलं हे भाऊ काय नकोत, माझ्याकडे भरपूर आहे, ते काय गरज नाही. मग तुम्ही पाहता की अजूनही ती परंपरा चालत आली की कुठल्याही नवरदेवाला किंवा कुठल्याही मनुष्याला सासरवाडीचं कधी आदर आणि प्रेम कधी वाटत नाही, त्यांच्या कुठल्याही वस्तूचा त्यांना तिरस्कार वाटतो. मग नागाने सांगितलं की बाबा, नाथाने सांगितलं की हे काय मला काय बरोबर नाही. त्यांनी त्या देवीच्या दंडाचा जो नाग होता त्या शेपटीला धरून त्यांनी टाकून दिला. त्यांनी फेकल्यानंतर तो पश्चिमेकडे जाऊन 2-4 किलोमीटरवरती त्या ठिकाणी त्या माळा ठिकाणी पडला. माळाच्या ठिकाणी पडल्यानंतर त्या ठिकाणी अशी दगडी पाषाणी मूर्त तयार झाली आणि त्या ठिकाणी असं चिंचेचं झाड उगवलं. असं चिंचेच्या झाडाखाली नागाची पाषाणाची मूर्त होती. पण आपण पाहतो ना, स्त्री हट्ट आणि बालहट्ट फार विचित्र असतो की एकदा जर एका मनावर घेतलं त्यांनी तर ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय राहतच नाहीत. मग तिच्या माहेरचं झालेला अपमान जोगेश्वरीला सहन न झाल्यामुळे त्यांनी नाथांशी पूर्ण बोलणं बंद केलं. मग जोगेश्वरी रुसल्यामुळे नाथांनी कितीही तिचा आग्रह केला, किती तिचा रुसवा काढायचा प्रयत्न केला, परंतु ती काही केले ऐकायला तयार नाही. मग नाथांनी शेवट सांगितलं ठीक आहे, झालं आता झालेल्या गोष्टीचं आपण काय करणार आहे, तुझी इच्छा काय बोल. तर ते म्हणले काय हरकत नाही की अमावस्या दुसऱ्या दिवशी मार्गशुद्ध प्रतिपदा अमावस्या दुसऱ्या दिवशी आपली यात्रा भरते, तर माझ्या माहेरी तुम्ही मान दिला पाहिजे. मग म्हणले काय करायला पाहिजे. तर म्हणले म्हसवड अमावस्येच्या दुसरी मार्गशुद्ध प्रतिपदेला म्हसवड रथयात्रा झाल्यानंतर येणारी पौर्णिमा म्हणजे ज्याला नागोबाची पौर्णिमा आपण म्हणतो, म्हणजे येणाऱ्या आपली रथयात्रा म्हसवडची झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्या पौर्णिमेला माझ्या माहेरी मान देऊन माझी बी यात्रा भरली पाहिजे, माझ्या माहेरची यात्रा भरली पाहिजे. म्हणून म्हसवडपासून पश्चिमेकडे असणाऱ्या नागोबाची फार मोठी नागोबाची यात्रा भरती तिथं. तर ते यात्रेचं महत्त्व कसं झालं की त्या ठिकाणी ती नागाची मूर्त पडून ज्यावेळी चिंचेचं झाड वाढलं, मग त्या ठिकाणी असं धनगर समाज असतो की जे मेंढपाळ करतात. मग ते हजारो मेंढरं घेऊन ते मेंढपाळ ते धनगर करायचा आणि त्या धनगराचं नाव होतं नागोजी धनगर. तो भरपूर मेंढरं पाळायचा आणि उन्हाच्या वेळेला त्या चिंचेच्या झाडाखाली यायचा दुपारच्या विश्रांतीला. आल्यानंतर दुपारचं जेवण करताना आपण पाहतो शेतकरी शेतामध्ये जरी जेवाय बसला तरी थोडी भाकरी मोडून आजूबाजूला टाकतो आणि नंतर सुरुवात करतो नमस्कार करून. तसं त्या धनगरांना, त्या नागोजी धनगरांना ती नागाची मूर्त त्या चिंचेच्या झाडाखाली दिसली. मग ते नित्य नेम त्यांचा सुरू झाला की त्या देवाला नैवेद्य दाखवायचा, मग जेवण करायचे. आणि त्या झाडाखाली ते विश्रांती घेतल्यानंतर असं त्यांना वाटायचं की मी स्वर्गातच आहे, स्वर्ग सुख मिळालेगत. मेंढरं वगैरे बिलकुल त्रास द्यायचे नाहीत, एकदम विश्रांती सगळे. असं त्याला वाटायचं की मी स्वर्गात, मला ऐश्वर संपूर्ण स्वर्गाचं प्राप्त झालं असं समाधान डेली त्यांना वाटायचं. असे बरेच दिवस त्यांचा नित्यनेम चालायचा की ते त्या ठिकाणी दुपारी 12-1 वाजता उन्हाच्या वेळी मेंढरं घेऊन येणार, त्या चिंचेच्या खाली सगळी मेंढरं थांबणार, पाणी वगैरे तिथं दाखवणार आणि जेवण केलं की अशी झोप लागायची की खूप. असे बरेच दिवस चालल्यानंतर एक दिवशी असं दुपारच्या वेळेला त्यांच्या स्वप्नामध्ये स्वतः नाग महाराजांनी दर्शन दिलं आणि त्यांनी सांगितलं की एवढ्या ठराविक माझ्यापासून एवढ्या अंतरावर 7 हांडे सोनं आहे, ते तुम्ही काढा आणि माझी प्रसिद्धी करा. असं त्यांना स्वप्न पडल्यानं ते खडबडून जागे झाले. बघतात तर जवळजवळ दिवस मावळ्या चाललेला, त्यांना झोपेच्या आणि त्या स्वप्नाच्या मध्ये किती वेळ झाला हे समजलंच नाही. मग त्या ठिकाणी ते उठले, त्यांनी आले, ते मेंढरं वगैरे घरी आणली, मेंढरं सगळी ह्यांच्यामध्ये बांधली त्यांच्या ह्याला वाघरेमध्ये आणि तिथून ते म्हसवडला. पूर्वी असं काय ब्राह्मण हे असे जास्त संख्या नव्हती किंवा गावामध्ये असं नाही. मग या ठिकाणी म्हसवडमध्ये ते आले त्या ब्राह्मणाच्याकडे जाऊन त्यांनी चौकशी केली की महाराज मला असं या दिवशी मला स्वप्न एवढ्या वाजता पडलं. तर त्यांनी पाहिलं पंचांग, तिथी, वार, नक्षत्र, योग बघितलं. तर त्यांनी सांगितलं हा टायमिंगच असं होतं की ह्या कालावधीमध्ये पडलेलं स्वप्न 100% सत्य असतं. मग त्यांनी जाऊन त्यांच्या लोकांशी चर्चा केली, अहो असं आहे. तर लोक म्हणजे असं कधी शक्य असतं का कोणी स्वप्न पडून असं सोनं हे गाणं. काय लोकांनी त्यांना काय बरोबर त्यांना हे झालं नाही. मग ह्यांनी काय केलं, ह्यांचा देवावर पूर्ण विश्वास आणि दृढ श्रद्धा होती ना, त्यांनी स्वतः जाऊन खांदायला सुरुवात केली एकट्याने. खांदत असताना त्यांना पूर्ण विश्वास होता की माझं सत्य आहे आणि सत्यच असणार. काही दिवसात त्यांना त्या ठिकाणी तसे हांडे सापडले. त्या हांडे सापडल्यानंतर त्या संपूर्ण खर्च त्यांनी त्या मंदिर आणि तटबंदी नागोबाचं त्यांनी मंदिर बांधून त्या ठिकाणी पूर्ण तटीबांधी करून बांधकाम त्यांनी पूर्ण केलं. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर परत देवानी पुन्हा त्यांना दृष्टांत दिला की बोला तुमची काय इच्छा आहे, मी तुम्हाला जे मागेल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे, तर तुमची काय इच्छा असेल ते मला सांगा. मग त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की ते म्हणले की मी धनाचा धनगर, मला काहीच कमी नसतं, मला संपूर्ण आहे, पूर्णत्व आहे माझ्याकडं. तर देवा तुमची इच्छाच आहे मला द्यायची, तर द्या म्हणले की मला तुमच्या उजव्या बाजूला जागा द्या.
मग ते नागो धनगर त्यांचं नाव होतं, म्हणून आपल्या नागाच्या देवस्थानच्या उजव्या हाताला देवाच्या भक्ताची जागा म्हणजे नागो धनगराची. आजही आपण गेलो तर त्या ठिकाणी त्यांचा पुतळा आहे, अशी ही नागोबाची माहिती आहे. आणि त्या ठिकाणी म्हसोळ यात्रा झाली की तिथून येणाऱ्या पौर्णिमेला नागोबाची यात्रा भरते. नमस्कार, मी आकाश गुरु. तर आज आपला विषय आहे नागोबा मंदिर. म्हणजे नागोबा हे देवस्थान आहे. आज ते मंदिर आपण पाहणार आहोत आणि तिथली सर्व काय माहिती आज आपण त्यांच्या पुजाऱ्यांकडून सगळी काय ऐकणार आहे. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पुजारी, पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. गुलाब दगड अंबाशी. आपल्या मंदिराची स्थापना कधी झाली? स्थापना आता लय लय वर्ष झालेले आहे पाठीमागून. आपल्या नागोबा देवस्थानचा इथला नक्की भगवंताचा नक्की म्हणजे महत्वाचं काय आहे? भाविक कशामुळे येतात इथं? बाहेर म्हणजे भक्ताला ते नवसाला पावतोय. पावतोय नवसाला. इथलं वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य म्हणजे आपला नवस बोलला की त्याला ते देव पावतोच. असं झालं. इथल्या आरतीचं टायमिंग काय आहे? 8ला. 8ला आरती सकाळी चालू होते. आणि ही नागोबा तयार झाला म्हणजे वाळवतनं देव तयार झाला. पहिला झाला म्हणून असं झालं. इथली विशेष माहिती काय? इथली विशेष माहिती काय? माहिती म्हणजे आपले असे पूजा करतात सगळं आहे. ऐ असं पूजा बनवतात करतात आरती पाठाची. तुम्ही किती वर्ष झालं सेवा करता इथली? सेवाला म्हणजे तसे आता 5-6 वर्ष झालंच. 5-6 वर्ष झालं. एखादा तुम्हाला काहीतरी अनुभव आला असेल की भगवंताच्या मार्फत, बाबा तुम्ही इतके दिवस आता सेवा करता इथं, तर एखादी अशी काहीतरी वाईट कृती म्हणजे एखादी काहीतरी गोष्ट तुमच्याबरोबर घडली आणि तिथं भगवंत आपला ठामपणे असा पाठीशी उभा राहिला, असं एखादं काय घडलं का तुम्हाला ह्या 4-5 वर्षात? तसं ती आपली पाडण्याला जाते ती कराडला जाते ती. तर तिथे गेल्यानंतर आम्ही चाललो होतो इकडून 4 जण होतो. तर तिथं चालल्यानंतर समोर झालं गाडी तिकडून ही झाली फायबर झाली. मग पुजारी तर ती पोरग मागं दोघं होतो आणि पुढे दोघं होतो. मग दोघं असल्यानंतर ती मागला म्हणला पुजारी गाडी वायबर झाली की तुम्ही लक्ष ठेवा म्हणल्यानंतर परत आम्ही बघितलं गाडीकडे. ती आम्ही त्या पायरीत गेलं की पक्षीना गाडी त्यांच्याच टांगडी शिरली की त्यांनी ते असा कट्टा होता आपला नाला. त्या नाल्यात शेणू त्यांनी उडी मारली की ती पाण्याचा ग्याळा असतो तो खाली पडला. ती पडला की पण ती फुटला काय नाही, हाय तसाच थांबला. परत ती दुसरी दोघांनी त्यांनी फोन केला की दुसरी आली त्यांच्या संग. मग ती चावी काढली की ती दम द्यायला लागली आम्हाला. ती म्हणले काय झालं असं तसं म्हणायला लागल्यानंतर त्यात त्यांच्यात एक जण आला म्हणली आणि गाडी वळून कुणी गेली. पुन्हा मोर घर होतं त्या घरात शिरली होती. पण त्या उंबऱ्याला पायरीच्या खालच्या पायरीला उभी राहिली जागेवर. उभी राहिल्यानंतर स्वतः मी बघितलं की ती उभी राहिल्यानंतर परत त्यांच्यातली आली म्हणली किल्ली काढली की कुणाचं चुकी आहे सांग म्हणलं. पोरं आमच्यातले बोलले ना आपण. मी म्हणलं असं तर झालं की दुसरा एक जण म्हणला त्यांच्यासारखा म्हणला तुम्ही फसलाय मला, देवाची माणसं आहे ती आणि त्यांच्यानंच तुम्ही बसलाय. तर त्यांना उलटं सुलटं काय तुम्ही बोलू नका, उलटं पाया पाडा चुकलंय. मग चुकले म्हणले एवढं म्हणलं की आम्ही तिथून मोरे गेलो चालत. इथलं विशिष्ट काय म्हणजे मी बघितलं मागच्या साईडला विहीर आहे मोठी, एकदम स्वच्छ पिण्यासाठी पाणी वापरतात. त्या कशासाठी तिथं ठेवलेलं? कशासाठी आपल्या देवाला इकडे घालत येतात. म्हणजे काय कारण आहे की ती पाणी खालूनच तिथून आणलं जातं असं मी बघितलं. तिथून खालूनच पाणी घेऊन येतं आणि इथं घातलं जातं. म्हणजे त्याचं कारण काय? म्हणजे देवाचं पहिल्यापासून त्याचं कारण काय, त्याचं कामन घातलं जातं? कामन म्हणजे देवालाही नियमच की देवाचा की घडा घालायचा असा नियम आहे पहिल्यापासून देवाचा. मूळ ठाण बसल्यापासून देवाला आपण चाललोय की बाबा आपण ते घडा आणू या देवाचा, देवाला घातलं की देव करलं की झालं. ती विहीर नक्की म्हणजे जेव्हापासून देवाची स्थापना आहे तेव्हापासून विहीर आहे का नंतर बांधली गेली? नंतर असेल पण नंतर आहे. कोळवच पाणी आहे की पण पाणी पहिलं कोळवळच आहे त्या वाड्यातलं देवधाऱ्या. मी आल्यानंतर इथं बघितलं की मुकी जनावर म्हणजे मांजर म्हणा कुत्री म्हणा बऱ्यापैकी इथं बघायला मिळते. आणि तुमच्यातली माणसं शक्यतो त्यांना हाकलत नाहीत. म्हणजे समोर उभा राहील तरी त्यांना काही ना काहीतरी खायला तुम्ही टाकताय. त्यांचं काय वैशिष्ट्य आहे इथलं? ती आपण आरती चालू झाली की ती बुकते ती वरडते ती. म्हणजे आपण कसं चांग भलं म्हणतो माझ्या हरीचं चांग भलं आपण म्हणतो तसं ते चांग भलं म्हणते.
म्हणजे आरती चालू झाली आणि आरती जेव्हा संपते त्या टायमिंगला ती मुकी जनावर वरडतात, बोलतात. म्हणजे रोजचं कंटिन्यू सकाळ संध्याकाळ. हो. म्हणजे जेव्हा आरती चालू होते तेव्हा सगळे कुत्री मांजरं हे ते सगळे इथं मंदिरात येतात का? जरूर. इथं बोकड कापलं जातं, म्हणजे त्याचं नक्की काय वैशिष्ट्य आहे? की मी आल्यापासून बघितलं की भरपूर माणसं जेवायला असतात, मग यांच्यासाठी निमंत्रण दिलं जातं का देवाचं काय तुमचं असतं, काय नक्की काय विषय? असं नाही, इथं काय 5 पुजारी म्हणून जेवायला जातात किंवा उठवत नाही, ते बोली होते. असं विषय त्याचा आहे, म्हणजे पावतोय नवसाला उठवायचा नियम नाही. म्हणजे कुठलाही माणूस कुठलाही बाहेरचा आला तरी तो जेवायला बसला तर त्याला बाबा तू कुठला आहेस, इथं कसा काय आला, हा विषयच घ्यायचा नाही. म्हणजे जो दारात येईल त्याला अन्न देणं आपलं काम आहे. तुमचं नाव सांगा आणि तुमच्या बाबतीत एखादा काय प्रसंग घडला का? आणि ती नागोबा बिरोबाची गेलता का नाही इथून हुडकत, बर शेवक हुडकत गेला. बर मग ती गेला तर पाक चळांबीला खाली, पंढरपूर चळांब्यामध्ये गाव आहे. मग तिथे नागोबा मोठ्या घराण्याला पाटील माणूस आहे, नागू विरकर बर मोठ्या घरातला. तर तिथे गेल्यानंतर ती आपला लहान असताना ते खेळत गेला, खेळायला गुराच्या मागे गेला. मग त्याच्या आईला काहीतरी बोलला होता ना बिरोबा जाऊन, की बाबा तुझा नागू जर नावावून झालं की रडत होता, रडत असताना की तुझं पोरग्याचं नाव काय ठेव म्हणला, की नाव तुझ्या पोरग्याचं नागू ठेव, मग राहतोय म्हणला. म्हणजे गामाटा स्वांग करून सांगितलं त्यानं, जाऊन सांगितलं. मग नेमकंच त्यानं ती सांगितलं की नागू नाव ठेवलं की पोरगा रडायचं राहिला, झालं. खेळायच्या रंगाला लागला, खेळत खेळत गुराच्या मागे गेला. खेळत गुराच्या मागे गेल्यानंतर पोरं ती सुरपारंब्या खेळायला लागली. सुरपारंब्या हो, ते झाडावर चढायचं, मग ती खटांगड्याने टाकायचं, मग तिकडे ती गेलायचं, पुन्हा त्याला यायचं ह्याला शिवाय जायचं वर. असं करत करत नेमका गेला की वर चढला, नागू चढला वर. त्यांचा डाव आला पोरांचा डाव आला की ती नागू चढला वर. पोरं सुरू घेऊन येतो, नागूचं जे झाड जिवतं खाल्लं, झाडच मोठं उपटून वर गेलं. ती बसला होता बिरोबा पाड्याला झाडाकडे बसला होता, गाळमाटीचं स्वांग घेऊन म्हाताऱ्याचं, उगाच वांग वांग माशा करत बसला होता. मग तो झाड उपटून वर फिरायला लागल्यानंतर ती पोरं पळत बघत आली, वर जाते तिथं वरच फिरायला लागली. पोरं पळत गेली गावात. यार म्हणजे नागू वर गेला, आता काय खरं नाही. त्याच्या घरी गेली, सगळ्या गावात गेली, म्हणली नागूचं, तुझ्या नागू आईला बापाला म्हणली नागू वर गेला. नागू वर गेला म्हणल्यानंतर वर गेला म्हणली, गेला की झालं. पुन्हा ती तिथं आली, तिची आई बाप सारं गाव आलं खरं का खोटं बघायला. आलं की तिथं आल्यानंतर नेमकाच ती गेलं तर खरंच झाडवर फिरते. या ती म्हातारा दिसला, मला इथं कोण आहे? ती पोरं म्हणली एक म्हातारा बसलाय तिथं. बघितलं तर म्हातारा हाय. मग त्याची आई आली, बाप आला, ती सगळं झालं. म्हणली बाबा, म्हातारा बाबा म्हणली झाड कसं गेलं वर, आता माझा नागू कसा गावायचा? आई म्हणली, पण मला तू काय बोलली होतीस? तुझं नाव पोरगा रडत तेव्हा काय म्हणली की तुझा नागू तुला मी देते, शेवक म्हणून देऊ तू म्हणली ना. तर होय म्हणली. मग देणार कधी? होय म्हण. होय म्हण म्हणल्यानंतर होय म्हणली की झाड खाली आलं. म्हणला काय नाही, वाटा घे. वाटा धरला की वरण नागू ते आता आला. आल्यानंतर मग परत त्यानं ती मोठा होत 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 झाला की ती मेंढरं घेतली हिंडत 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 वर आला. वर आला आणि तिकडे वर देवारा म्हणून आहे बघा, वर देवारा म्हणून देव आहे. मग तिथं आल्यानंतर देवारा म्हणजे नक्की काय विषय? तिथं छान ते मेंढरं हिंडत होती तिथं. तिथं आता काय मंदिर आहे की देव आहे बारका मंदिर, सेवा करते बारका आहे. हा, मग तिथं दर्शन घेतलेला माणूस तिकडे जातो. मग तिथं मेंढ राखत राखत लय दिवस झाले. लय दिवस झाल्यानंतर मग फिरत 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 आला इथं खाली. मग खाली आल्यानं मग इथं जागा त्याला मनात आला. मग इथं आल्यानंतर इथं ते थांब राहिला. असं घडलंय. आणि तो म्हणला बिरोबाला, म्हणला मी म्हणला गणगूर बिरोबाला शेवकला बोलायला लागला. देव बोलल्यानंतर म्हणला मी गणगूर शेवक म्हणला मेंढरं मेलेली माकडं मेंढरं मेलेली खातो, तुला पसंत होईल का माझी सेवा? तर ती म्हणला होती, म्हणला मला चालते. मला मग माझ्या संग तुला मटण खावं लागतंय. लिंगायत आहे देव, ही मटण आत जात नाही निवड. दुसऱ्या देवा तुमचं मटणाचं निवेदन असेल ते बाहेरच आत जातो.
या देवाला जातो बाहेर निवड तिकडे दरुशात जावते दुसऱ्या देवाला विरोबाला म्हणा बर नाताला म्हणा लांबच्या लांब जायच्याला बर आत नाही पण याला मटण म्हणला माझ्या संग तुला खायला लागल मग खातो म्हणला सगळं कवर केलं देवाला बर. असं झालं म्हणजे अशी याची कहाणी पहिली. आता म्हणजे मी काही कहाणी ऐकली म्हणजे इथली की नागोबा मग नाव काय ह्याला पडलं की नाग देवता आहे का म्हणजे नाग देवत नाही भक्त आहे नागवीरकर हा भक्त आहे. माणूस मग त्यालाच नाव पडलं नागोबा की काय म्हणला ते परत म्हणला तुला काय पाहिजे माग विरोबा त्याला म्हणला तुला काय पाहिजे तेवढं माग तर ते म्हणला मला काय सुद्धा नको फक्त माझं नाव दे काय बकर काय पाहिजे ते तुझ्या तुला खायचं आणि नाव माझं फक्त झालं पाहिजे कुठं गेला तर नागोबाला गेला असं फक्त हाय. आता मी जी माहिती ऐकली पहिल्यांदा एक मी व्हिडिओ बनवलाय त्यात मी माहिती ऐकली त्यात असं सांगितलं गेलं की मला की सिद्धनाथ आणि जोगेश्वरी जे मसवडचं देवस्थान आहे त्याचं आणि याचं कनेक्शन आहे म्हणजे अजून सुद्धा की बघा आपलं तिकडची यात्रा असते की ती यात्रा झाल्यानंतर लगेच इकडची यात्रा हो हाय हाय मग त्यांचं आहे काहीतरी इथली पण आरती तिथं असते म्हणजे जेव्हा देवाची तिथली यात्रेच्या टायमिंगला आरती केली जाते तेव्हा इथल्या सुद्धा पुजाऱ्यांचा मान असतो तिथं की ते तिथली देवळातली आरती झाल्यानंतर ते पण पुजारी आरती जसे तिथले सालकरी करतात तशी इथला पण पुजारी तिथली आरती करतो म्हणजे प्रदक्षिणा मारतो. तर मी तिथला इतिहास ऐकला की हे कनेक्शन आहे आणि सिद्धनाथ आणि जोगेश्वरी हे जेव्हा तिथं कीर्त म्हणून एक स्थान आहे जुनं दगडी काम केलेलं एक आहे तिथं कीर्त म्हणून आता थोडस ते विस्कळीत आहे मग तिथं सिद्धनाथ आणि जोगेश्वरी बसलेले त्या टायमिंगला जोगेश्वरी म्हणजे नागाची मुलगी शेषनागाची मुलगी मग त्या टायमिंगला सिद्धनाथ म्हणले की अगोदरच आपले आहेत नाग तर इतके नाग कुठे घेऊन जाते मग जोगेश्वरीच्या दांडाला नाग होता मग ते त्यांनी काढला असं चिमटीत आणि टाकून दिला तर मग ती ह्या जागेवरती स्थापना त्यांची झाली आत म्हणजे देव होता. त्याच्यानंतर नागुवीरकर हा व्यक्ती म्हणजे मेंढर राखणारा हा ते होते ते मग त्याच्यानंतर ते आपलं चरायचे आणि इथं झाड होतं त्या झाडाखाली बसायचे मग रोज आपलं जेवताना एखादा घास काढायचा आणि त्या जमिनीवरती ठेवायचा मग असंच ते रोजचा नैवेद्य चालल्यागत आपलं त्या देवाला होत होता. एक दिवस भगवंत प्रसन्न होते मग ती बसला होता का नाही तिथं बसला देवाऱ्या होता त्या तिथं बसला तिथं सेवा करत होता बर म्हणजे त्या तिथं ती पाणी घालत होता सेवाच करत होता ती स्थापना तिथं झाली. बरोबर आहे हा माझा प्रश्न हाय बरोबर आहे ही शब्द आहे ती सेवा केली की तिथंच पाणी घालत होता मेंढर तिथंच बसायची वर म्हणजे आता ठाण आहे बघा तिथं मूर्ती आहे मग तिथं सगळं करत होता तिथं झाड बी आहे मग ही सांगितली माहिती बरोबर आहे. ओके. तर नमस्कार मित्रांनो आपण पुजाऱ्यांकडून आपण त्यांची सगळी माहिती वाचली आणि ऐकली सुद्धा तर आता आपण जाऊया खाली जे गंगाजल आहे म्हणजे जिथून त्या नदीतून पाणी काढलं जातं आणि इथं झाडाला घालत घालत देवाला प्रदक्षिणा घातली जाते तर ती नदी विहीर आपण पाहूया आणि आपला व्हिडिओ तिथंच थांबूया तर धन्यवाद.